नवापूर शहरासह लक्कडकोट परिसरात तसेच खेकडा गावाच्या हद्दीलगत अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागली आहे। कथित अवैध मटका, जुगार आणि गॅम्बलिंगचे क्लब मोकाटपणे सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या कथित अवैध क्लबमध्ये सुरू असलेल्या प्रकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला वारंवार अर्ज, निवेदने देऊनही अपेक्षित ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येतोय। नवापूर शहर खेकडा गावाच्या हद्दीलगत व परिसरात अवैध मटका जुगारामुळे युवक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत असून अशा प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त होते। यापूर्वी या कथित अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलंय, मात्र काही काळ कारवाई झाल्यानंतर पुन्हा हे धंदे मोकाटपणे सुरू होत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल राईट पेटिशन नंबर 1168 ऑफ 2025 प्रलंबित आहे। न्यायालयात प्रशासनाकडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मात्र न्यायालयीन कार्यवाही सुरू असतानाही कथित अवैध क्लब सुरू असल्याचे व्हिडिओ समोर येत असल्याने न्यायालयात दिलेल्या माहितीची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी झाली असा सवाल उपस्थित केला जातोय। नंदुरबार जिल्ह्यात याबाबत वारंवार अर्ज व निवेदने देऊनही परिस्थितीत अपेक्षित बदल होत नसल्याने संबंधित यंत्रणांच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे। अवैध क्लब व जुगार अड्ड्यांवर तातडीने धाडी टाकून कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना कोणाचे संरक्षण आहे का याचीही चौकशी करावी अशी मागणी होत आहे। आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची प्रशासन दखल घेणार का? वारंवार तक्रारी करूनही कथित अवैध धंदे सुरू कसे राहतात? तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे। नवापूर तालुक्यातील खेकडा गावाच्या हद्दीलगत अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागली आहे। राज्याचे गृहमंत्री, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या गंभीर आरोपांची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करणार याकडे नंदुरबार जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।